तुम्ही असं काम केलंत की तुम्हाला 100% 40 वर्षात रिटायरमेंट मिळणार म्हणजे मिळणारच. मी पुढं लावतोय. असं काम, असं म्हणजे कसं, ते आता आपण या आजच्या व्हिडिओत बघणारच आहोत डिटेलमध्ये. मी तुम्हाला सांगेनच. पण तुम्ही हे असं केलात तर तुम्हाला 100% मी कागदावर लिहून देतो, 40व्या वर्षात तुम्हाला रिटायरमेंट मिळणारच. जरी तुमचं वय आता 30 वर्ष असेल किंवा 25 वर्ष असेल तर खूपच चांगलं आहे, पण 30 वर्ष असेल तरी तुम्हाला 40व्या वर्षात रिटायरमेंट घेऊ शकता. आणि आता मेन मुद्दा असा आहे की मी म्हणतोय रिटायरमेंट 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 40 वर्षात रिटायरमेंट. 40व्या वर्षात रिटायरमेंट याच्यासाठी नाही आहे की नंतर तुम्हाला कामच नाही करायचं आहे, याच्यासाठी आहे की तुम्ही नोकरी करताय, तिथे तुम्हाला कंटाळा आला असेल, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, तर तुम्ही टार्गेट ठेवा 40 किंवा 50 किंवा 55 असं टार्गेट ठेवून थोडेसे पैसे बाजूला ठेवलेत की तुम्हाला नंतर जे तुम्हाला पाहिजे ते काम करता येईल. त्यासाठी मी म्हणतोय रिटायरमेंट. रिटायरमेंट मी म्हणतो पण असं समजू नका ह्यांनी काय सारखं रिटायरमेंट लावलंय. 40व्या वर्षात तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता. फक्त कसं घेऊ शकता, तर हे शक्य आहे का? तर शक्य आहे. तर कसं घेऊ शकता हेच आपण बघूया. तर पहिलं तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला कोणत्या आणि कितव्या वर्षात तुम्हाला रिटायरमेंट हवे. तुम्हाला 40व्या वर्षात हवे तर तुमच्या डोक्यात ना फिक्स पाहिजे की मला 40व्या वर्षात हवे म्हणजे हवेच. तुम्हाला 55व्या किंवा 60व्या वर्षात हवे असेल तर तुमच्या डोक्यात तो वय फिक्स पाहिजे की मला ह्या वर्षात रिटायरमेंट व्हायचंच आहे. त्यामुळे काय होईल, ते तुमच्या डेली जीवनाच्या बॉडीवर ना कन्वर्ट होईल. तुमच्या डोक्यात फिक्स पाहिजे की ती रिटायरमेंट तुम्हाला कोणत्या वर्षी पाहिजे. जर मुंबईला तुम्हाला जायचं आहे, किती वाजता जायचं हे फिक्स नसेल तर नुसता जातोयच. म्हणजे तुम्हाला पोचायचं किती वाजता आहे, तिथं किती वाजता तिथे पोचायचं आहे, तर हे टाईम तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही बरोबर पोचाल ना. अगोदर गाडी वगैरे त्याची तयारी कराल. तर तुमच्या डोक्यात जर वय कितव्या वयात रिटायरमेंट होणार हे फिक्स असेल तर तुम्ही अगोदर त्याचा निर्णय आणि प्लॅनिंग बरोबर कराल. तर अगोदर तुम्हाला कितव्या वर्षात रिटायर व्हायचं हे अगोदर ठरवा, तुमच्या अनुभवानुसार, परिस्थितीनुसार, खर्चानुसार सगळं. 2, तुमची त्याग त्याग करायची तयारी आहे का? त्याग म्हणजे काय? सॅक्रिफाईस. आर यू रिअली रेडी टू डू सॅक्रिफायसेस? त्याग करायची तुमची तयारी आहे का? त्याग करायची जर तुमची तयारी नसेल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आता तुम्ही 40व्या वर्षात रिटायरमेंट होऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल, आता बरेच ठिकाणी असं बोलतात घेऊ शकतो रिटायरमेंट, घेऊ शकतो. 40व्या वर्षात रिटायरमेंट घेणं एवढं सोपं गोष्ट नाही आहे. त्याला भरपूर गोष्टींवर कंट्रोल आणावा लागतो. तुम्ही आता रस्त्याने जात आहे, कपड्याचं दुकान आलं, तिथे चांगला शर्ट घेतला, तर तुम्हाला घ्यायचा आहे मनात, पण त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल आणायला लागतो. दिवाळीत कपडे घ्यायचे आहेत, कंट्रोल आणावा लागतो. मोबाईल नवीन आला, मोबाईल घ्यायचा आहे, कंट्रोल आणावा लागतो. छोटासा मोबाईल आहे, त्याच्यावर हँग होतो, त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. तो जुना मोबाईल वापरून तुम्ही जर असे 10 वर्ष काढलात तर तुम्हाला 40व्या वर्षात रिटायरमेंट शक्य आहे. 40व्या वर्षात रिटायरमेंट शक्य आहे, पण तुम्ही जर काही गोष्टींचा त्याग करायला तयार नसेल ना तर शक्य नाही आहे. मी स्पष्टच बोलतो. आता मी व्ह्यूजसाठी, सबस्क्रायबरसाठी, मान सन्मान मिळण्यासाठी तुम्हाला खोटं कधीच बोलणार नाही. जे स्पष्ट आहे ते स्पष्टच तुम्हाला स्पष्ट बोलणार. नाही ते नाही, हो ते हो. तुमची मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही 40-60 वर्षाचे 50 किंवा 40व्या वर्षातच रिटायरमेंट होऊ शकता. जर मेहनत करायची तयारी नसेल तर तुम्हाला 60 वर्ष लागतीलच. हे तुम्ही लिहून घ्या. आणि नंबर 3, तुमची 70% सेविंगची तयारी पाहिजे. तुम्ही म्हणा माझ्यावर आता कर्ज आहे, घरातले खर्च आहेत, वाचत नाही माझी. मग तुमची वाचत नसेल तर ह्याचा नियोजन करा की तुमचं ते कर्ज किती वर्षात तुम्ही फेडू शकता. मग समजा तुमचं कर्ज 5 वर्षात फेडून होईल, मग त्यानंतर नियोजन करा रिटायरमेंटचं. आधी जे काय कुणाचे कर्ज आधी रिटायरमेंटचं नियोजन नका करू. आधी
तुमच्यावर जर कर्ज असेल तर रिटायरमेंटचं नियोजन नका करू. आधी जर कर्ज असेल तर तो कर्ज फेडा पटकन. म्हणजे तो कर्ज फेडलात की तुम्ही रिलॅक्स व्हाल माइंडने. तुम्हाला डोक्यात काय टेन्शन नाही करणार. सगळे कर्ज, क्रेडिट कार्ड, लोन सगळे नील करा. त्याच्या मागेच लागू नका कर्जाच्या. आणि ते झाल्याच्या नंतर तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन करा. आणि जेव्हा रिटायरमेंटचा तुम्ही प्लॅन कराल तेव्हा तुमचे 70% सेविंग पाहिजेत. 70% म्हणजे 15,000 सॅलरी असेल. आता तुमची कशी सॅलरी तुमचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मी सोपं सांगतोय. 15,000 सॅलरी असेल तर त्यातला 70% म्हणजे 10,500 पर्यंत, 10,000 किंवा 10,500 पर्यंत तुम्ही सेविंग करा. आणि बाकीचे उरलेले ते काही घरातला खर्च वगैरे. आता तुम्ही मला माझं त्याच्यातून भागत नाही, मग पगार वाढवून घ्या कंपन्यांकडून. तुम्ही कंपनीत मेहनत करताना तुम्ही अर्थात जाऊन कंपनीत जर मनापासून मेहनत करत असाल, काही टाइमपास करत नसाल तर त्यांच्याकडून पगार वाढवून घ्या. पगार नसेल वाढत तर तुम्ही जिथं पगार वाढतो ती नोकरी बघा. तुम्हाला लवकर जर तुमच्या डोक्यात असेल लवकर मला रिटायरमेंट घ्यायची तर तुम्ही मार्ग आपोआप शोधाल. तर 70% तुमचं सेविंग झालंच पाहिजे. बाकीचे सगळे खर्च गेले आणि नसेल पुरत पैसे तर काहीतरी पार्ट टाइम बघणे किंवा पगार वाढवून घेणे कंपन्यांकडून. तर हे केलं तर होऊ शकतं. आणि लास्ट 5 वर्ष 12 तास काम रोज रोज रोज. तुम्हाला रिटायरमेंट लवकर हवं आहे ना. रिटायरमेंट मी म्हणतो ना तुम्हाला, रिटायरमेंट लवकर घेणं एवढं सोपं नाही आहे. मी असं कधीच सांगणार नाही की 40व्या वर्षात रिटायरमेंट घेऊ शकता. पण कसं 40व्या वयात रिटायरमेंट घेऊ शकता. रोज रोज 12 तास तुम्हाला काम करावं लागेल. 12 तास. इकडं चुकामुक नाही, तिकडं चुकामुक नाही. स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल. कोण तुम्हाला बघायला असो नसो. 12 तास 5 वर्ष तुम्ही काम रोज 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 केलात, त्याचा असा इफेक्ट पडेल ना. तुम्ही करून बघा, मग तुम्हाला कळेल. 12 तास रोजची 7 तास झोप. तिकडे भूकंप होऊ दे, 7 तास रोज झोप घ्या. 12 तास 24 तासामधले 12 तास काम करा मनापासून. 7 तास झोप पाहिजेच. नाही तर असं होईल तुम्ही नंतर सगळं तुम्हाला अर्ली रिटायरमेंटसाठी सगळे पैसे मिळतील, झोप वेळेवर नाही घेतली तर आजार निर्माण होतील. 7 तास झोप घ्या. 24 तासामधले 12 तास काम करा. 7 तास झोप घ्या. उरलेले काय 3-4 तास असतील त्याची आंघोळी, ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, आंघोळी वगैरे, खाणं बिणं, जेवण, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात गेल्या. 7 तास झोप, 12 तास काम. परत एकदा क्विक रिव्ह्यू करतो मी. डोक्यात तुमच्या फिक्स पाहिजे तुम्हाला कोणत्या वयात रिटायरमेंट पाहिजे. नंबर 1. नंबर 2, त्याग करायची तयारी असेल तरच 40व्या वयात रिटायरमेंट शक्य आहे. काही गोष्टींवर तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. नंबर 3, 70% सेविंग कराच. तुम्ही आता म्हणाल माझे खर्च खूप आहेत, कर्ज आहे, EMI आहे. ते EMI पहिले नील करा आणि नंतर मग रिटायरमेंटच्या याच्यावर लागा. 70% सेविंग करा आणि रोज 12 तास काम करा. तुम्हाला 40व्या वर्षात रिटायरमेंट घ्यायला कोणीच नाही थांबू शकत. काही क्वेरीज असेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.